बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। कोल्हापुरात सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नगरसेविकेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार। सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रभागातील कचरा प्रश्नावरून वारंवार अश्लील शिवीगाळ धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय। रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी माझ्यासोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह धरल्याचा देखील तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय। सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे। तर कोल्हापुरात सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग प्रकरण आणि नगरसेविकेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी माझ्यासोबत चल असा आग्रह नगरसेविकेस करण्यात येत होता। तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर चंद्रपुरात पावसाचा खंड आहे आणि पिकांची वाढ यामुळे खुंटली आहे। सोयाबीन पिकावर रोगांचा प्रकोप पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस न आल्यास यंदाचा हंगाम हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेत। एक ऑगस्ट पासून अजिबात पाऊस आलाय नाही, त्यामुळे आता खातं देऊन सुद्धा काही फरक पडणार नाही। खातं दिलेलंच जिरले नाही अजून। आता 8 दिवस झाले खात देऊ नाही पराठीला, पण पराठीला काहीच असर नव्हता या खाताचा। जेवढे ते 1 फुटाची झाड आहे ना त्यातले अजिबात वाढ नव्हता। त्याच्यामुळं औषधी मारली पण काही फरक वाटत नाही। जेवढी पराठी आहे तेवढी 1 फुटाच्या वर होत आहे नाही। पाऊस तर 1 ऑक्टोबर याच्यापासून तर पूर्ण पाऊण महिना झाला पाऊसच नाही अजिबात। कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक आहे आमच्याकडे। बघा 2.5 महिन्याचं पीक आहे आमचं। पराठी बघा छोटे छोटे झाड आहे अजून, म्हणजे वाढ खुंटली आहे पाऊस नसल्यामुळे। त्याच्यावर एक तर मावा तुडतुड्याचा प्रभाव जास्त आहे, अडी पण पडली आहे। आणि आता खत पाणी तर द्यायचं जर कोरडा असल्यामुळे आम्ही देणं रोखून दिलंय। एक तर सोयाबीनला खूप अडी आहे आता, तर त्यासाठी पावसाची खूप अत्यंत गरज आहे। कपाशी म्हणलं तर कपाशीची वाढ होऊन राहिलेली नाही आहे। खतपाणी द्यायचं थांबून गेलेलं आहे। खतपाणी फवारण्यास नाही तर झाडाची काही वाढ होणार नाही आणि अडी खूप पडलेली आहे। सोयाबीनचं म्हणाल तर सोयाबीनवर पण खूप अडी आहे। पाऊस नसल्यामुळे मिरचीचे रोप जाग्यावर वाढ होऊन गेलेली आहे आणि पावसाची अत्यंत जरूरत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।